तुमच्या या सगळ्या उत्तरांमध्ये एक सर प्रकर्षाने गोष्ट जाणवते की ह्या आत्ताच्या ज्या राजकीय परिस्थितीबद्दलची जी निराशा आहे, तर जर तुम्ही एवढे प्रगल्भ नेतृत्व म्हणून आजपर्यंत काम केलेलं असताना तुम्हाला या परिस्थितीची निराशा वाटते, तर जनसामान्यांनी कसं पाहायचं याच्याकडे? जनसामान्यांनीच पाहून याच्यामध्ये काही बदल घडवला तर आम्ही नैराश्याने म्हणजे मृत्यू उडवला जाईल. पण ह्याच्याने काही परिस्थिती बदलणार नाही. परिस्थिती बदलवण्याचं काम हे जनतेला करावं लागेल आणि जोपर्यंत जनतेमध्ये अस्वस्थता येत नाही आणि त्या अस्वस्थतेतनं एक क्रांती आणि बंडखोर जनता दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार. आता त्याच्यासाठी निवडणूक आयोग पण जबाबदार आहे का? कारण त्याचे निवडणूक आयोग हे भावलंय हो. निवडणूक आयोग तुम्ही तेच नावाचा म्हणालेला, तुम्ही पपेट अनेक वेळा म्हणालात शब्द. निवडणूक आयोग हा शब्द तोंडात घेणं सुद्धा लज्जास्पद आहे. लाज वाटते ते शब्द घेणं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ह्या देशाची लोकशाही टिकली पाहिजे म्हणून एक पूर्ण स्वातंत्र्य असलेलं निवडणूक आयोग स्थापन केलं की ह्यांनी निरपेक्षपणाने पक्षविरहित पक्षविनिवेश बाजूला ठेवून निवडणुका झाल्या पाहिजेत देशामध्ये म्हणून एक ॲटोनॉमस बॉडी, एक स्वायत्त बॉडी निर्माण केली, स्वायत्त संस्था निर्माण केली. तिचं नाव होतं निवडणूक आयोग. ते निवडणूक आयोग आज अक्षरशः शब्द कधी कधी मला घेता येत नाहीत, इतक्या घाणेरड्या पद्धतीने खाली कोसळतात.